संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी तिथीनुसार पनवेल उरणसह आजूबाजूंच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीचं औचित्य साधून केळवणे गावात जाणता राजा कला सांस्कृतिक तसंच सामाजिक संघाच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माननीय विवेक पाटील, कर्नाळा स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्रकाश शिवकर, यशवंत कोळी, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू मुंबईकर, भरत घरत, राजाराम कोळी आदी मान्यवरांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली। तसंच माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते ध्वज पताका फडकवण्यात आली। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत जाणता राजा सामाजिक संघाचं कौतुक केलं, तसेच लेझिम पथकाचे अभिनंदन केले। यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे लढाई मधलं जे कौशल्य असेल, त्याचबरोबर सर्वांना समान हक्क देण्याचा प्रयत्न करणं असेल, विशेष करून महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढणं असेल, मग लढत असताना तो कुठल्या जाती धर्माचा आहे कधी छत्रपती शिवाजी महाराजांना विचार केला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यापार विषयक धोरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांवर असणारं विशेष प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या सैन्याला सक्त ताकीद असे की तुम्ही जेव्हा मोहिमेवर जाल तेव्हा शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये, अशा प्रकारचं एक आदर्शवादी शिवछत्र शिवाजी महाराजांना आपल्या सैन्याच्या माध्यमातून जनतेला दिलेली होते। तर दुसरीकडे कामोढ्यात देखील पंचायत समितीचे माजी उपसभापती सखाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी माननीय विवेक पाटील, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष के म्हात्रे आदी मान्यवरांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। तसेच भातण गावात देखील शिवजयंतीचं औचित्य साधून माननीय विवेक पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावत महाराजांचं दर्शन घेतलं।